नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेखवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 31 मे 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपण फुलबाजार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर फुलबाजारमध्ये आपल्याला आवक कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर फुलांचे दर हे या ठिकाणी आज कसे आपल्याला पाहायला मिळतात हे आज आपण पाहणार आहोत. तर जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर आपल्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी आपण पाहू शकता फुल मार्केटमध्ये आपल्याला गुलछडी, त्याचबरोबर या ठिकाणी जलबेरा अशा प्रकारचे डेकोरेशनच्या साहित्यामध्ये वापरले जाणारे जे फुलं आहेत ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला होलसेल तसेच किरकोळ या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. तर आज जलबेरा या ठिकाणी आपल्याला काय दर मिळालेला आहे, त्याचबरोबर गुलछडी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता जलबेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला जलबेरा पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आज जलबेऱ्यासाठी काय दर मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या क्वालिटीचा जलबेरा आपल्याला पाहायला मिळतं हे आज आपण पाहणार आहोत. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक जी आहे ते आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जलबेराची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर यासाठी आपल्याला जो दर काय मिळालेला आहे, त्याचबरोबर आपण जे व्हरायटी आहे कोणत्या क्वालिटीमध्ये हा जलबेरा आपल्याला पाहायला मिळतो हे सविस्तर माहिती आपण आडतदार व्यापारी या ठिकाणी फुलांचे मोठे व्यापारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांना आपण पूर्ण माहिती आपण या ठिकाणी विचारणार आहोत. तर आपल्याला जो फुलांसाठी आज जलबेरासाठी दर मिळालेला आहे तो आज दर काय चालू आहेत? दर बघा क्वालिटी वाईज चालू आहे. आज साधारणतः 10 रुपयापासून तर साधारणतः 20-25 रुपयापर्यंत जातो आहे. चांगल्या क्वालिटीचा 25 जात आहे आणि हलक्या क्वालिटीचा 15 रुपये 20 रुपये असं जात आहे. तर गुलछडीसाठी काय आज दर मिळतोय? गुलछडी साधारणतः चांगल्या क्वालिटीची 50 रुपयांनी जात आहे, हलक्या क्वालिटीची साधारणतः 20 रुपयापर्यंत जात आहे. 20 ते 50 आहे दर. तर आत्ता जे फुलांचे मार्केट सध्या चालू आहे, लगनसराई यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये कमी आहे. तर सध्या जे दर चालू आहेत आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना काही परवडणारे सारखे आहेत का? काय आहे सध्या मार्केटमध्ये थोडेसे मंदी वातावरण आपल्याला पाहायला मिळते. एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः 15 तारखेपासून थोड्या तारखा होत्या, 18 तारखेपासून, त्यामुळे रेट चालले त्यावेळेस. 15 एप्रिल ते 1 मेपर्यंत रेट चांगले होते, खूप हायेस्ट लेवल होते सगळ्याच फुलांचे. पण 1 मे नंतर तारखा नाही आहेत ह्यावर्षी लग्नाच्या, त्यामुळे ह्यावर्षी मे महिना पूर्ण प्लॅन केलेला आहे. कधी जात नाही, पण ह्यावर्षी मे महिन्यात कट फ्लावरला विशेषतः काहीच रेट मिळालेले नाही आहेत. पण जूनमध्ये पण काही विशेष तारखा नाही, त्यामुळे रेट नाही चालणार. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये रेट जरबेराला राहील, जरबेरा आणि इतर फुलांना पण राहील. पाऊस काळ असेल तेव्हा, पण लग्न तारखा आहेत, मुहूर्त आहेत आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण मुहूर्त असल्यामुळे रेट राहील त्यावेळेस. या ठिकाणी यंदाच्या वर्षी थोडंसं मे आणि जूनमध्ये तारखा कमी असल्यामुळे फुलांसाठी बाजार कमी झालेले आपल्याला पाहायला. ऑल इंडियात रेट नाही आहेत, म्हणजे बँगलोर असू द्या, दिल्ली, हैदराबाद, कुठल्याच म्हणजे इतर राज्यात, गुजरातमध्ये पण वगैरे रेट नाही आहेत सध्या. मे महिन्यात पूर्ण रेट डाऊन चालू आहे. तर हे शेतकऱ्याला तसं परवडत नाही आत्ताच्या ह्या घडीला ह्या रेटला. पण काय आता मार्केट सोबत चालायला लागतंय. म्हणजे ॲव्हरेज रेट पण नाही, म्हणजे खर्च पण नाही निघाला मे महिन्यात शेतकऱ्याला. होय. म्हणजे कसं पॉली हाऊस वगैरे असं मोठ्या अत्याधुनिक सुविधांसाठी शेतकरी खर्च करतात. शेतकऱ्याला खर्च खूप आहे, पण मे महिन्यात रेट नाही मिळालेला आहे. तर थोडंसं शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणून काय करायचं की पॉली हाऊस जर केलं तर शेतकऱ्यांना थोडासा जास्त खर्च येतो. त्याचबरोबर असे कोणते फुलांचे लागवड करू शकतात का जेणेकरून शेतकऱ्यांना थोडासा खूप आहे. ॲक्च्युली फुलांचं असं आहे की फुल शेतीमध्ये तसं शेतकऱ्याला परवडतं. फक्त काय आहे की एखाद्या वर्षी एखाद्या प्रोडक्टची आवक खूप जास्त होती आणि डिमांड कमी होती, तर मग त्या वर्षी रेट मिळत नाही आहेत. पण जो शेतकरी कंटिन्यू फुल शेती करतो ना, एखादाच प्रोडक्ट आणि विशेष करतो, तर त्याला फायदा होतो. मग तुम्ही कट फ्लॉवरमध्ये मागच्या वर्षी पिंक डीजी म्हणून एक प्रोडक्ट आलेलं आहे, तर त्याचे खूप चांगले पैसे झाले. पिंक डीजी असू द्या, कामिनी असू द्या, फुलछडीचे सुद्धा चांगले पैसे झाले. म्हणजे डबलची स्टिक काढतात शेतकरी,
त्याला डबल ट्यूब रोज म्हणतात, त्याचे पैसे चांगले झाले. सनफ्लॉवरचे पैसे चांगले झाले. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते प्रोडक्शन कॉस्टपेक्षा एक चांगल्या पटीने त्याचे पैसे होतात. फक्त काय आहे की ज्यावेळेस मार्केट आहे त्यावेळेस शेतकऱ्याचा माल मार्केट मिळण्यात पाहिजे. जो कायमस्वरूपी पिंक डेजी करतोय तो शेतकरी फायद्यात आहे. पण जो अल्टरनेट करतो नेमका रेट असून त्या शेतकऱ्याचा माल नसतो असं आहे. आता हे पॉलिहाऊसमध्ये जे करतात जरबेरा असू द्या, कार्नेशन असू द्या, गुलाबाचे रेट मागच्या वर्षी चांगले झाले. गुलाबाचे पैसे चांगले झाले मागच्या वर्षी. पिंक डीजे झाले, सनफ्लॉवरचे झाले, ऑर्किडचे ॲव्हरेज झाले. ऑर्किडचा थोडा सेल दरवर्षीपेक्षा कमी ह्या वर्षी. लिलियमचा पण सेल कमी ह्या वर्षी. शेवंतीचा सेल मिडियम आहे. जरबेराचा सेल फार कमी ह्या वर्षी. म्हणजे जरबेराचं शेतकऱ्याला विशेष परवडलेलं नाही. जिप्सोफिलाचे पैसे चांगले झाले यावर्षी. तर डिपेंड्स आहे. कदाचित चालू वर्षीत समजा गुलाब आणि जिप्सोफिलाची लागवड जास्त झाली तर कदाचित पुढच्या वर्षी रेट नाही मिळणार असं पण होईल. हे सांगता येत नाही अजून. लागवडी किती प्रमाणात होतील याचा अंदाज नाही कोणाला सांगता. म्हणजे आवक जर जास्त झाली तर दर या ठिकाणी कमी होऊ शकतात. जरबेराच्या लागवडी कमी आहेत ह्या वर्षी. माहीत नाही, कदाचित पुढच्या वर्षी रेट मिळतील असं एक अंदाज येतो प्राथमिक अंदाज. पाहूयात काय होते आता. तर बिगर पॉलिहाऊसचे उत्पादन घेण्यासाठी खूप शेतीचे जिप्सोफिला तुम्ही ओपनला पण लावू शकता. जिप्सोफिला फक्त कमी पावसाचा जो भाग आहे ते निश्चितपणे लावू शकतात. साधारणतः सप्टेंबरमध्ये लागवड केली तर ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान त्याचा माल चालू होईल. त्यावेळेस पाऊस ऑलमोस्ट संपलेला असतो. संपलेलाच असतोय म्हणजे. तर त्यावेळेस त्याला परवडू शकतं. म्हणजे पावसात जर त्याचा माल भिजला नाही तर पैसे होतील त्याला. पण अवकाळी जर आला तर नुकसान होईल त्याचं. त्यामुळे त्यात बरेच ते डीपमध्ये तुम्हाला हे करायला लागेल. माहिती असेल तर थोडं डीपमध्ये माहिती घ्यायला लागेल. असं शॉर्ट उन्हाळ्याच्या सीझनमध्ये यावर्षी कोणत्या फुलांसाठी आपल्याला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे? उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ॲक्च्युली एप्रिलमध्येच रेट वाढले होते सगळ्याच फुलांचे. हां, आणि ते पण फार दिवस नव्हते, 15-20 दिवसच रेट वाढले होते. त्या दरम्यान सनफ्लावरला चांगले होते, जरबेराला चांगले होते, गुलाबाला होते. सगळ्याच म्हणजे कट फ्लावर असो, न्यूज फ्लावर असू द्या, रेट चांगले होते. पण 1 मेपासून रेट डाऊन झालेले आहेत. आता आज 31 मे हा पूर्ण महिना तसं पाहायला गेला तर कट फ्लावरचा ब्लँक गेल्यासारखा आहे. म्हणजे विशेष रेट कुठल्याच प्रोडक्टला मिळालेले नाही आहेत कट फ्लावरमध्ये. त्यातल्या जिप्सोचे जरा बरे होते की 50-100 रुपयाचे रेट टिकून होते चांगल्या क्वालिटीचे. आणि बाकी गुलाब वगैरे पण फ्लक्च्युएशन होते, 100-50च्या मध्ये चालले रेट. पण मे महिन्यामध्ये रेट राहतात. पण चालू वर्षामध्ये तारखा नव्हत्या मेमध्ये, काही मुहूर्त नव्हते, त्यामुळं नाही रेट चालले. नाहीतर तसं कट फ्लावरचा जर सीझन मानसाल ना तुम्ही तर ऑगस्टमध्ये एक असतो श्रावण महिन्यामध्ये. त्यानंतर दिवाळी तुळशीचं लग्न झाल्यानंतर म्हणजे साधारणतः नोव्हेंबरपासून 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यानपासून साधारणतः 28 फेब्रुवारी 10 मार्चपर्यंत रेट चांगले राहतात. कन्स्टंटली 2-3 महिने रेट राहतात. आणि त्यानंतर मार्च महिना ब्लॅक असतो. परत एप्रिल 15पासून तर 15 जूनपर्यंत रेट राहतात कट फ्लावरला. पण ह्या वर्षी मे ब्लॅक गेला नाही पहिल्यांदाच. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं निदर्शनास येते की जे सातत्याने एकाच प्रकारची शेती करतायत, जसं की फुलांमध्ये जर समजा सातत्याने 1-2 वर्ष या ठिकाणी आपल्याला फुलशेती करताना पाहायला मिळतात, अशा शेतकऱ्यांना यामध्ये आपल्याला फायदा होतो. शेतकरी कायम मी पाहतोय की फुलशेतीच करतोय. फुलशेतीच ज्याला त्या फुलशेतीतलं पूर्ण डीप नॉलेज आलेलं आहे. मग तो झेंडू असू द्या. आता काही शेतकरी बघा तुम्ही, मी पाहतोय की आपल्या राज्यामध्ये 70% शेतकरी की फक्त गणपती किंवा दसरा दिवाळी टार्गेट करूनच झेंडू लागवड करतात. 70%. आणि 30% असा शेतकरी वर्ग आहे की तो 12 महिने ज्याच्याकडं जमीन आहे किंवा पाणी मुबलक आहे तो 12 महिने झेंडूची लागवड करतो आणि 12 महिने त्याचा माल 20 कॅरेट का होईना पण मार्केटला येतो. तर त्याचे पैसे होतात. आणि हा आपला चुकीचा समज आहे की झेंडूला दर फक्त दसऱ्याला असतात किंवा दिवाळीला असतात किंवा गणपतीला असतात, असं काही नाही. झेंडूला डिमांड ही 12 महिने आहे. हे खरं आहे की दसऱ्याला ती डिमांड 50 पटीने किंवा 100 पटीने वाढलेली असते, पण आवक पण 1000 पटीने वाढलेली असते. त्यामुळे त्याची शाश्वती काय नाही की दसऱ्याला कित्येक वेळा असं झालं की दसऱ्याला झेंडू 5 रुपयाने गेलेला आहे, 5-10 रुपयाने गेलेला आहे आणि दसरा दिवाळी संपल्यानंतर झेंडू 40-50ने गेलेला आहे.
हां म्हणजे तर जो शेतकरी 12 महिने करतो ना त्याला ते नॉलेज असतं की ह्या वर्षी लागवडी खूप झालेल्या आहेत, दसऱ्याच्या वेळेस मार्केट पडणार आहे, त्याला त्याचा अंदाज असतो. तर तो स्टेबल राहतो. पण तो 12 महिने करतो. मग कधी कधी दसरा संपला, दिवाळी संपलं, मग त्यावेळेस शेतकऱ्याला वाटतं झेंडूला विशेष डिमांड नसेल. पण त्यावेळेस आता मागच्या महिन्यामध्ये एप्रिल असू द्या, मार्चमध्ये असू द्या, काही सणसूद नव्हते, विशेष काही नव्हते, तरीसुद्धा झेंडू 150 रुपयापर्यंत गेलेला आहे, 150 रुपये किलोपर्यंत. ज्या झेंडूची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे मला शेतातलं टेक्निकल नाही सांगता यायचं, पण माझ्या अंदाजाने 10 ते 15 रुपये किलो ही प्रोडक्शन कॉस्ट आहे. 30 रुपयाच्या वरती गेला तर शेतकऱ्याला थोडासा परवडतो. फायदा होतो. तर झालेले ते पैसे, ज्या शेतकऱ्यांचा होता माल त्याचे पैसे झालेले, हां बऱ्याच शेतकऱ्यांचा नव्हता, त्यांचं नाही ना पैसे झाले. हां म्हणजे एखादं शेतीमध्ये कोणतंही उत्पादन घेत असताना जर शेतीमध्ये इनोव्हेशन म्हणजे अत्याधुनिक प्रकारची जर शेती केली, जर सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं, कोणतीही शेती करत असताना सातत्य जर ठेवलं, त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नाचं गॅरंटी आपल्याला जास्त प्रमाणात वाढू शकते असं आपल्याला सांगता येईल. तर म्हणजे कोणतेही शेती करत असताना एकच उत्पादन सातत्याने घेत राहिला तर त्या शेतकऱ्याला पूर्ण त्याचं नॉलेज होतं. त्याचबरोबर संपूर्ण माहिती मिळाल्यामुळे कोणत्या प्रकारच्या शेती चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न कशा प्रकारे मिळू शकतं, त्याचबरोबर कोणत्या दिवसामध्ये आपल्याला या फुलांसाठी चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो हे एक शेतकऱ्याला माहिती होते. त्याच्यामुळे त्याला याच्या चांगल्या प्रकारे जर दर मिळाला तर त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला फायदा होतो. तर या ठिकाणी दिलेली माहिती आपल्याला चांगली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना याचा थोडासा कुठेतरी फायदा होईल असं